तर आता बातमी आहे अमेरिकेतून। अमेरिकेकडून मिनिटमन 3 या अणु क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली। अमेरिकेनं वायुसेनेनं कॅलिफोर्नियातील तळावरती क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे। मिनिटमन 3 हे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून 15,000 किलोमीटरपर्यंत मारा ते करू शकतं। अमेरिकेनं या चाचणीद्वारे आपली अण्वस्त्र सज्जता आणि क्षेपणास्त्र क्षमता सिद्ध केलेली आहे। तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे। टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून ऋषभ पंत संघात त्याचं पुनरागमन झालंय। तर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे। तर मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार प्रदान सोहळा जो आहे तो पार पडलाय। ज्येष्ठ अभिनेत्री आणि नाटककार लीना कुलकर्णी यांना हा पुरस्कार देण्यात आला। अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण पार पडलं। हे नट म्हणून चिरंजीव राहण्याचं गमक आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार व्हा।